नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी या चॅनलमध्ये. मित्रांनो, जसे की आपणास माहीतच आहे की आपल्या या चॅनलमध्ये मी जुन्या बालभारतीमधील प्रसिद्ध धडे, कथा, कविता घेऊन येत असतो, जे आपल्याला त्या काळात घेऊन जातात. तर मित्रांनो, मी बालभारती पुस्तकातील धडे, कथाबरोबरच जुने प्राचीन साहित्य, इतिहासामधील थोर महापुरुष, साधू, संत, समाजसुधारक यांची ओळख करून द्यायचा प्रयत्न आजपासून करणार आहे. तरी आपण माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहावा अशी अपेक्षा करतो. तर मित्रांनो, आज मी भगवान महावीर यांचे जीवनचरित्र आपल्यासमोर घेऊन आलो आहे. मित्रांनो, भगवान महावीर यांचा जन्म आणि मृत्यूचा काळ इसवी पूर्व 599 ते 527 असा विकिपीडियावर दाखवला जातो. त्यांच्या जन्म आणि मृत्यू संदर्भात जसे इतर महापुरुषांबद्दल जसे विविध मतांतरवाद आहेत, तसेच यांच्याहीबद्दल आहेत. तर आपण त्यात फारसे न पडता त्यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे कार्य याच्याबद्दलच माहिती घेणार आहोत. चला तर मी वाचतो भगवान महावीर यांचे जीवनचरित्र कसे होते. जैन धर्मातील 24 तीर्थकरांपैकी अखेरचे तीर्थकर म्हणजे भगवान महावीर होत. महावीरांच्या आधी जैन धर्माचे 23 तीर्थकर होऊन गेले होते असे जैन धर्माचे अनुयायी मानतात. आणि त्यामुळे महावीर हे जैन धर्माचे संस्थापक ठरत नाही, परंतु जैन धर्माला प्रभावशाली बनवण्याचे फार मोठे श्रेय महावीरांकडे जात असल्यामुळे जगातील प्रमुख धर्मसंस्थापकांच्या मालिकेतील गौतम बुद्ध वगैरेंच्या बरोबरीने त्यांचे नाव घेतले जाते. इसवी पूर्व 6वे शतक हे सांस्कृतिकदृष्ट्या खुलताफालतींचे शतक होते. या शतकात मगध देशातील म्हणजे सध्याच्या दक्षिण बिहारमधील वैशाली नगरचे उपनगर असलेल्या कुंडग्रामात व कौंडिन्यपुरात महावीर यांचा जन्म झाला. त्यांचे वडील सिद्धार्थ हे या उपनगराचे प्रमुख होते. त्यांची आई त्रिशला ही वैशालीच्या लिच्छवी वंशीय राजाची मुलगी होती. विदेहदिन्ना व प्रियकारिणी या नावांनी ती ओळखली जात असे. महावीर गर्भावस्थेत असताना त्यांना देवानंदा नावाच्या ब्राह्मणीच्या उदरातून त्रिशला या क्षत्रिय राणीच्या उदरात आणण्यात आले होते अशी एक दंतकथा आहे. महावीरांची प्रवृत्ती लहानपणापासूनच चिंतनशील व वैराग्यशील होती, परंतु तुम्ही हयात असेपर्यंत गृहत्याग करणार नाही असे वचन त्यांनी आईवडिलांना दिले होते. आईवडिलांच्या मृत्यूनंतरही नंदीवर्धन या थोरल्या भावाच्या विनंतीवरून ते काही काळ घरी थांबले आणि वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला. दिगंबर पंथातील अनुयायांच्या मते ते आयुष्यभर अविवाहित होते, तर श्वेतांबर पंथातील अनुयायांच्या मते ते विवाहित होते आणि त्यांच्या बायकोचं नाव म्हणजे त्यांच्या पत्नीचं नाव यशोदा असे होते आणि त्यांना अनुजा नावाची मुलगी होती. आईवडिलांनी वर्धमान असे त्यांचे नाव ठेवले होते, परंतु ते महावीर या नावानेच विख्यात झाले. आपण ज्याचा आधार घेतला आहे त्या वटवृक्षाला वेढून टाकणाऱ्या सर्पाला ठार मारण्याऐवजी त्याच्या ठिकाणचे हिंसकत्व नष्ट केल्यामुळे त्यांना महावीर हे नाव मिळाले अशी ही कथा आढळते. त्यांना वीर, अर्हत, सन्मती, वैशाली अशी ही नावे देण्यात आली होती. ते नृयातू नावाच्या गणात जन्मला असल्यामुळे त्यांना न्यातुपुत्र व नातुपुत्र असेही म्हटलं जातं. आजही वैशालीच्या आसपास राहणारे जथरिया नावाच्या जातीतील लोक स्वतःला अज्ञातू वंशाचे असे समजतात आणि महावीरांना आपले पूर्वज मानून त्यांची जयंती साजरी करतात. महावीर वस्त्रे वापरत नसल्यामुळे त्यांना निगंठ म्हणजे निर्गंथ, वस्त्ररहित, नातपुत्त असेही म्हटले जाई. त्यांनी सर्व विकार जिंकल्यामुळे त्यांना जिंकणारा या अर्थाने जिन हे नाव मिळाले आणि या नावावरूनच जैन ही प्रसिद्ध संज्ञा रूढ झाली. त्यांना केवळ ज्ञान प्राप्त झाल्यामुळे केवलीन असेही म्हटले जाई. तत्कालीन राजपुत्रांना मिळणारे सर्व प्रकारचे शिक्षण महावीरांनाही मिळाले होते, परंतु त्यांचे मन गृहस्थाश्रमामध्ये रमले नाही आणि त्यांनी गृहत्याग केला. नंतरची 12 वर्षे त्यांनी खडतर तप केले. प्रारंभीच्या 1 वर्षानंतर त्यांनी वस्त्राचाही त्याग केला. दंश करणाऱ्या कीटकांचीही त्यांनी हत्या केली नाही. अज्ञानी लोकांनी या काळात त्यांचा खूप छळ केला, पण महावीरांनी तो शांतपणे सोसला. अखेरीस वयाच्या 42व्या वर्षी त्यांना केवळ ज्ञान प्राप्त झाले. त्यानंतर मृत्यूपर्यंत
म्हणजे पुढची 30 वर्षे ते धर्मोपदेश करत राहिले. जैन धर्माचे 23वे तीर्थकर पार्श्वनाथ हे महावीरांच्या आधीच्या 250 वर्ष होऊन गेले. स्वतः महावीरांचे आईवडील पार्श्वनाथांचे अनुयायी होते. त्यामुळे पार्श्वनाथांचे धर्मविचार महावीरांना वारसारूपानेच मिळाले होते. महावीरांनी पार्श्वनाथांच्या विचारात कोणतीही भर घातली व कोणते बदल केले हे पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. परंतु त्यांनी जैन धर्माचे व श्रमण संघाचे पुनरुज्जीवन केले आणि त्यामुळेच त्यांच्याविषयी धर्मसंस्थापका इतका पूज्य भाव लोकांच्या मनात निर्माण झाला. पार्श्वनाथांनी सत्य, आस्थेय, अहिंसा व अपरिग्रह या 4 तत्वांवर आपला धर्म उभारला होता, म्हणून तो चातुर्याम धर्म होता. भगवान महावीरांनी त्यात ब्रह्मचर्याची भर घालून त्याचे पंचयाम धर्मात रूपांतर केले. जुनी परंपरा खंडित करण्याऐवजी नव्या तत्वांशी तिचा मेळ घालण्याचे कौशल्य त्यांच्याकडे होते, हे या घटनेतून सूचित होते. ज्ञानप्राप्तीनंतर लोककल्याणाच्या तळमळीने ते सर्वत्र हिंडले. अहिंसेच्या तत्वावर ते भर देत असत. वैदिक यज्ञयागातील हिंसा कालबाह्य झाली. याचे एक प्रमुख कारण म्हणजे महावीर व गौतम बुद्ध यांनी हिंसेला केलेला विरोध होय. त्यांनी स्वयंदादाचा व अनेकांतवादाचा हिरिरीने पुरस्कार केल्यामुळे वैचारिक क्षेत्रातही दुराग्रहाचे वातावरण वाटण्याऐवजी समंजसपणाचे वातावरण वाढले. त्यांनी जाती व्यवस्थेवर हल्ला चढवला आणि सर्व जाती जमातीच्या लोकांना शिष्य म्हणून स्वीकारले. एवढेच नव्हे तर स्त्रियांनाही संन्यासाचा अधिकार असल्याचे मान्य केले. सर्वसामान्य माणसांना आपला उपदेश समजावा अशी भावना असल्यामुळे त्यांनी संस्कृत भाषेऐवजी अर्धमागधी या प्राकृत भाषेचा वापर केला. त्यांचे विचार गणधर म्हटल्या जाणाऱ्या त्यांच्या प्रमुख शिष्यांनी ग्रंथरूपाने संकलित केले होते. प्रारंभीच्या काळी ते मौखिक परंपरेने टिकवले गेले, परंतु नंतर ते लुप्त झाले. महावीरानंतर सुमारे 1000 वर्षांनी इसवी सन पूर्व 454 या काळात या ग्रंथाचे पुनरुज्जीवन करण्यात आले. तत्त्वज्ञानातील क्लिष्ट स्पष्ट करण्यासाठी महावीर दैनंदिन व्यवहारातील उदाहरणे देत असत. त्यांना गणित, भूमिती व ग्रहताऱ्यांच्या हालचालीविषयीच्या ज्योतिष या शास्त्रातही रस होता आणि या विषयांवर त्यांनी आपले विचारही मांडले होते. महावीरांचे चरित्र म्हणजे साधू चरित्राचा प्रथम आदर्श असे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी म्हटले आहे. तितिक्षा, क्षमा, अहिंसा, समता, त्याग इत्यादी गुणांची परमावधी महावीरांच्या ठिकाणी झाली आहे असे ते म्हणतात. स्वाभाविकच भारतीय संस्कृतीच्या इतिहासातील मोजक्या महापुरुषांमध्ये भगवान महावीरांचा अंतर्भाव होतो. चैत्र शुद्ध त्रयोदशीला महावीर जयंती साजरी केली जाते. काही जैन लोक भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला पर्युषण पर्वात महावीर जयंती साजरी करतात. आश्विन वद्य अमावस्येच्या मध्यरात्री महावीरांना राजगृहाजवळील पावा व पावापुरी येथे निर्वाण प्राप्त झाले. हा दिवस जैन लोक दिवाळी म्हणून साजरी करतात. त्यांच्या निर्वाणानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून वीर संवताला सुरुवात झाली. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये मला कळवा. धन्यवाद.